सरकारशी संबंधित लोकांवर कारवाई होत नाही, सरकारवर हल्लाबोल करत सातारा पोलिसांवरही सुषमा अंधारेंकडून संशय व्यक्त। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतल्यास बीडला जाऊन उपोषण करणार, खासदार सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा। महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात बैठका सुरू, युतीबाबत काय करता येईल यावर चर्चा सुरू, खासदार सुनील तटकरेंची माहिती। आमदार मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश, म्हाडाच्या आरक्षित भूखंडावर सभागृह संकुल उभारल्याचा आरोप। सोलापूर काँग्रेसला भाजपचा दे धक्का, माजी आमदार दिलीप मानेंनी हाती कमळ घेतलं। कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत घडामोडींना वेग, अजित पवारांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर मंथन। सदनिका घोटाळा, माणिकरावांना भोवला, अखेर कोकाटेंचा राजीनामा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपावला राजीनामा। नाशिक पोलिसांकडे अटक वॉरंट, नाशिक पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना। कोकाटेंच्या रिप्लेसमेंटबाबत सध्या निर्णय लांबणीवर, राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। आमदार प्रज्ञा सातव आज भाजपात प्रवेश, रवींद्र चव्हाण बावनकुळेंच्या उपस्थितीत प्रवेश। प्रत्येक उमेदवाराला लढण्यासाठी शिंदे 10 कोटी देणार, मनपाच्या ठेकेदाराकडूनच पैसे घेतलेत, खासदार संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप। ठाकरे बंधूंमध्ये तिसऱ्या नव्या भिडूची एंट्री, खासदार संजय राऊत आज शरद पवारांची घेणार भेट, सूत्रांची माहिती। पैठणमध्ये उमेदवाराच्या घरासमोर जादूटोणाचा प्रकार, ठाकरे गटाचे उमेदवार मंगल मगरेंच्या घरासमोर जादूटोणाचा प्रकार। जमीन वादातून झालेल्या मारहाणीत माजी सरपंचाचा मृत्यू, संभाजीनगर जिल्ह्यातील ओहरगावची घटना। चारचाकीतून बाहेर फेकला गेल्यानं चालकाचा मृत्यू, मुंबई गोवा महामार्गावर तुरळ येथे भीषण अपघात। नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस, 20 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान, तर 21 डिसेंबरला होणार मतमोजणी। महायुतीचं आज जागा वाटपासाठी मंथन, भाजप शिवसेनेत उर्वरित जागांसाठी चर्चेची शक्यता। तपोवनातील वृक्षतोडी विरोधातील याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, मनसे नेते नितीन पंडित यांच्या याचिकेवर सुनावणीची शक्यता। सावरी गावातील ड्रग्ज प्रकरणाशी आपला संबंध नाही, विरोधकांकडून झालेले आरोप हे राजकीय द्वेषातून, एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदेंनी केलं स्पष्ट। मदतीसाठी गेलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकालाच मारहाण, चारचाकी आणि रिक्षा अपघातात जखमींना मदत करत होता, संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुल परिसरात घडली घटना। वाढत्या प्रदूषणामुळे दिल्ली सरकारचा मोठा निर्णय, सर्व सरकारी तसेच खासगी संस्थांमध्ये 50% वर्क फ्रॉम होम केलं अनिवार्य। वैध पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर पेट्रोल डिझेल मिळणार नाही, दिल्ली सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं निधन, वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। अमेरिकेत आणखी 20 देशांच्या नागरिकांना नो एंट्री, काही देशांच्या नागरिकांवर पूर्णतः तर काहींना अंशतः बंदी, डोनाल्ड ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय।